हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एमपीएससी एस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहोत. तर डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी 2026 साठी तसेच एमपीएससी राज्यसेवा साठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चालू घडामोडी डिसेंबर महिन्याच्या आपण बघूया. तर अमरावती शहरात सिटी बर्ड म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली, तर ती तांबट पक्षाची निवड करण्यात आली आहे. तर जागतिक एड्स दिन कधी असतो, तर दरवर्षी 1 डिसेंबर रोजी असतो. आणि एड्स नियंत्रणासाठी देशभर राबवण्यात येणाऱ्या काळजी, आधार आणि उपचार सेवांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य हा सन्मान प्रदान करण्यात आला. 2025 ची थीम काय होती, तर ओव्हरकमिंग डिस्पर्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स ही आहे. तर 2080 पर्यंत भारताची लोकसंख्या वाढ स्थिर होईल आणि ती सुमारे किती होईल, 1.8 ते 1.9 अब्जपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. तर हे कशाच्या आधारावर बोलतात, तर ते प्रजनन दरात म्हणजे TFR मध्ये घट होईल. त्यानुसार 2080 पर्यंत भारताची लोकसंख्या ही स्थिर होईल. जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र GDP नुसार क्रयशक्ती क्षमता PPP नुसार हे सर्वात मोठे आहे चीन. त्यानंतर कोलकाता संघाचा स्फोटक कॅरिबियन अष्टपैलू आंद्रे रसेलने म्हणजे IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर तो 2014 पासून कोलकाताचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे कोलकाताकडून तो खेळत होता. त्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र दक्षिण अंदमानमधील चिडिया टापू येथे उभारले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमरावतीला भारताचे पहिले एकात्मिक आर्थिक शहर म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतर कॅमिकारा ही रम ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम बनली आहे, जो की द स्पिरिटस बिझनेस अवॉर्ड 2025 लंडन येथे देण्यात आलेला आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची 135वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. आशिया विकास बँकेने म्हणजे ADB आशियन डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्रात राज्यात ग्रामीण आणि हवामान सुरक्षित रस्ते सुधारण्यासाठी $400 दशलक्ष मंजूर करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO परिषदेत भारत 2026-27 च्या काळासाठी सर्वाधिक मतांनी पुन्हा निवडला गेलेला आहे. त्यानंतर पुढील रेझोनन्स कन्सल्टन्सीच्या वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स 2026 मध्ये बेंगळुरूला जागतिक क्रमवारीत कितवे स्थान मिळाले आहे, तर ते 29वे स्थान देण्यात आलेले आहे. तर भारतातील सर्वोच्च स्थान असलेले हे बेंगळुरू शहर ठरलेले आहे. रेझोनन्स कन्सल्टन्सीच्या वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स 2026 नुसार लंडन ही सलग 11व्या वर्षी जगातील सर्वोत्तम शहर ठरलेले आहे. म्हणजे दरवर्षी ते जगातील सर्वोत्तम शहर हे लंडनच असते 11व्या वर्षापासून. नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला काय नाव दिलं आहे, ते दितवा नाव देण्यात आलेलं आहे आणि हे येमेन या शहराने दिलेलं आहे. येमेन या देशानं दिलेलं आहे. सरकार अंदमान आणि निकोबार बेटामध्ये 120 कोटी खर्चून राष्ट्रीय प्रवाह भीती संशोधन संस्था NCRRI स्थापन करणार आहे. तर ही जबाबदारी कोणाची आहे, तर पर्यावरण, वन आणि हवामान विभागाची आहे. तमिळनाडूच्या तेनकासी जिल्हा वन विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गोल्डन जॅकल अँबॅसेडर योजना सुरू करण्यात आली आहे. तर समुद्रयान ही भारताची पहिली मानवी खोल समुद्रातील पाणबुडी मोहीम आहे, ज्याचा उद्देश काय आहे, तर 6000 मीटर खोलवर जाण्याचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संघटनेच्या म्हणजे IMO 34व्या अधिवेशनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते, तर ते लंडन येथे करण्यात आलेले होते. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स CBIC यांना इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2025 नवी दिल्ली येथे सार्वजनिक जनजागृती आणि संवादासाठी गोल्ड प्राइज मिळालेला आहे. नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग NMM
हा शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा प्रमुख उपक्रम आहे. जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण बघणार आहोत. त्यानंतर वार्षिक भूगर्भ जल गुणवत्ता अहवाल 2025 येथील केंद्रीय भूजल मंडळाने जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत प्रसिद्ध केला. सरस आजीविका फूड फेस्टिवल 2025 चे उद्घाटन नवी दिल्लीमधील कोठीचं करण्यात आले, तर सुंदर नर्सरी येथील केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. सोलार फेज सेकंड हा उपक्रम IWMI आणि SD यांनी सुरू केलेला आहे. भारताने वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा 2025 मध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि 29 देशांपैकी 8वा क्रमांक मिळवला. तर आंद्रे रसेल बद्दल माहिती बघूया. तर कोलकाता संघाचा स्फोटक कॅरिबियन अष्टपैलू आंद्रे रसेलने IPL मधून नियुक्ती घेतली. तर रसेलने 2012 पासून IPL चा एकही हंगाम चुकवलेला नाही. तर तो 2 हंगाम त्यांनी दिल्लीसाठी खेळले होते, परंतु 2014 पासून तो कोलकातासाठी खेळत होता. आंद्रे डेव्हिड रसेल, टोपण नाव ड्रेरस होता, हा जमैकाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे, ज्याने अष्टपैलू म्हणून वेस्ट इंडिज आणि जमैकासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेले आहे. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने रेसबर्ट ची 2025 वर्षासाठी हा शब्द निवड केला आहे. रेसबर्ट. भारताने हाँगकाँग मास्टर्स आशिया चषक हॉकी 2025 मध्ये 40 वर्षांहून अधिक वयाच्या पुरुष आणि महिला गटात सुवर्ण पदके जिंकली. तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती, तर ती हाँगकाँगमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. तर इम्पॉर्टंट आहे हे, कारण नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची म्हणजे एका महिलेची कुलगुरू पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे विचारलं जाऊ शकतं. 2025-26 या कालावधीसाठी भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली आहे. भारत आणि मालदीव यांच्यामधील संयुक्त लष्करी सराव इकोवेरिन ची 14वी आवृत्ती केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 2 ते 15 डिसेंबर 2025 मध्ये सुरू झाली होती, म्हणजे पार पडली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. मलेशियातील क्वालालंपूर येथे सुलतान अझलन शाह कपच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारताला हरवले. बेल्जियम जिंकले आहे आणि भारत उपविजेता ठरलेले आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातला पहिला फलंदाज बनला. भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस यांना संरक्षण मंत्रालय क्षेत्रातील योगदानासाठी 2025च्या डॉक्टर पाउलोस मार ग्रेगोरियस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. मणिपूर येथे कोलंबियाला हरवून 15वा मणिपूर भारत पोलो आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले आहे. तर जे महत्वाचे आहे तेच आपण बघत आहोत. ब्रिटिश नाटककार टॉम स्टॉपट यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. तर ते काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांना 1999 मध्ये शेक्सपियर इन लव्ह या चित्रपटासाठी पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता. 41वा ऑल इंडिया गव्हर्नर गोल्ड कप 2025 राजस्थान युनायटेडने जिंकलेला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स CBIC ने इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2025 मध्ये पब्लिक आउटरीच अँड कम्युनिकेशनसाठी गोल्ड पारितोषिक जिंकलेले आहे. तसेच भोपाळवाडी दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 1 डिसेंबर 2025 रोजी नागालँडने 62वा स्थापना दिन साजरा केला. तर हे पण इम्पॉर्टंट आहे.
राजस्थान युनायटेड फुटबॉल क्लबने 41व्या ऑल इंडिया गव्हर्नर्स गोल्ड क्लब इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंट 2025 जिंकली आहे. तसेच भारतातील सर्वात लांब केट्रीव्हिलीवर ग्लास स्कायवॉक उद्घाटन विशाखापट्टणम येथील कैलासगिरी हिलटॉप पार्क येथे झाले, तर हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 72 वर्षानंतर बांबूच्या कोळंबीची भारतीय प्रजाती कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुन्हा शोधली गेली आहे. तर मेघालयने अपेडा आणि IFOM ऑर्गॅनिक्स एशिया यांच्या सहकार्याने पहिला ईशान्य भारत ऑर्गॅनिक सप्ताह आयोजित केला, तर हे एक इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे डिजिटलीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे? तर राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन नेवा नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हे आहे, तर हे लक्षात ठेवा. भारतीय लोकसंख्या अभ्यास संघटनेच्या IASP 46व्या वार्षिक परिषदेचे कोलकाता शहरात आयोजन करण्यात आले आहे. MSMEसाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या इंडिया या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात राष्ट्रीय उद्योग संशोधन आणि विकास परिषद NIRDC या संस्थेने केली आहे, तर हे एक इम्पॉर्टंट आहे. 26व्या हॉर्नबिल महोत्सवाचे नागा हेरिटेज व्हिलेज किसामा कोहिमा नागालँड येथे झाले आहे. LPG साठी थेट लाभ हस्तांतरण DBTL पहल योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केली आहे, तर हे एक इम्पॉर्टंट आहे. तर स्वघोषित अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेचे नाव काय आहे? PM किसान आहे. त्यानंतर 45वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराचे वितरण मुंबईमध्ये करण्यात आले. तर नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराला 25 वर्ष पूर्ण होत आहे. चालू घडामोडी 3 डिसेंबरच्या बघू. इंडियन पिकलबॉल लीगला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये सुरुवात झाली, तर येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये. तर पहिल्यांदा आयोजित करण्यात आले, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक 77 चेंडूत 12 चौकारावर 2 षटकांसह पूर्ण केले आहे. तर त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांचीमध्ये पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 52वे शतक केले आहे, तर तो एकाच फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू ठरला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. तर 3 डिसेंबर हा जागतिक अपंगत्व दिन साजरा केला जातो. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चे उद्घाटन केले, हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विवेक चतुर्वेदी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर हे एक इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स तर्फे स्वीडनचा पोल हॉल्टर आर्मन डुप्लेटिक्स यांची 2025च्या वर्षासाठी पुरुष वर्ल्ड मेल ॲथलेटिक्स ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. ते इम्पॉर्टंट नाही एवढे. तिरुअनंतपुरममध्ये अनंत सेंटर ऑफ द एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन या भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशन हबचे उद्घाटन करण्यात आले आहे, तर हे पहिलं आहे, त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. IPS अधिकारी प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ते सध्या इंडो तिबली सीमा पोलीसचे महासंचालक आहेत. सातवी इंडिया इंटरनॅशनल सीव्हिड एक्स्पो आणि समिट कोची येथे 29 ते 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित केले जाणार आहे, तर हे लक्षात ठेवा. सीमा सुरक्षा दलाचा 61वा स्थापना दिन कधी आहे? तर 1 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला होता. त्यानंतर तैवानमध्ये झालेल्या वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धा
2025 मध्ये भारताने आपल्या पहिल्या सहभागात 8वे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत भारताने 1 रौप्य, 2 कांस्य आणि 3 उत्कृष्टतेची पदके जिंकली. 26/11 मुंबई हल्ल्यावेळी दहशतवादाविरोधात लढलेले वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हे एक इम्पॉर्टंट आहे, हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इंडियन पिकलबॉलची लीगची सुरुवात. तर इंडियन पिकलबॉल लीगला नवी दिल्लीमध्ये पार पडली. हे आपण बघितलं, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. तर थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर कोणत्या राज्याचा किती गुंतवणूक आहे? तर महाराष्ट्र हे 10.57 अब्ज, कर्नाटक 9.4 अब्ज, तमिळनाडू 3.57 अब्ज आहे. एवढी गुंतवणूक आहे. त्यानंतर ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताचा विराट कोहली 4थ्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल 5व्या स्थानी आहे. तर त्याच्या आधी विराट कोहलीच्या आधी शुभमन गिल हा होता. कर्नाटकमध्ये ग्रामीण मालमत्ता नियमित करण्यासाठी अपग्रेड केलेले VSAPU 2.0 हे डिजिटल प्लॅटफॉर्मचे आहे. पंजाब नॅशनल बँकेने भारतीय पहिल्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बँकेची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. यामध्ये 3 डिसेंबर 2025 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 141वी जयंती साजरी करण्यात आली. तर मित्रांनो, 3 डिसेंबर 2025 ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जयंती असते, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर रामकृष्ण चंदर यांची भारतीय जीवन विमा मंडळाची म्हणजे LIC व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे एक इम्पॉर्टंट आहे. हेरॉन MK2 मानवरहित हवाई वाहने इस्रायलकडून खरेदी करण्याचा भारताचा करार झाला आहे. डिजिटल सुरक्षा सुधारण्यासाठी संचार सारथी ॲप दूरसंचार विभागाने विकसित केले आहे.